पवार दादा कसा वाटता? बरं. चांगली प्रोग्रेस आ. लवकर घरी जाऊचा आपण. सरस्वती, तुझ्याशी जरा बोलायचं होतं. बोला ना. टिफिन बद्दल विशाल काही बोलला का? अहो त्यांका खूप आवडला. चौकशी करत होते खैसून आणला म्हणा, पण मी सांभाळून घेतला. तुझे उपकार कसे म्हणून हेच कळत नाहीये सरस्वती. थँक्यू. अहो यात उपकार काय, तुमच्या मनाक समाधान मिळालं ना मग हे बस. सरस्वती, तुझ्याशी अजून एका विषयावर बोलायचं होतं. बोला ना. तू जो क्लिनिकचा विचार करतेस ना, हे बघ, माझा त्याला नकार नाही आणि विशाल त्याच्यात इन्व्हॉल्व आहे म्हणून मी होकार देते असंही नाही. हे बघ, मॅनेजमेंट जो काही निर्णय घेईल ना मी त्याला बांधील असेल. पण मला तुमची आयडिया खरंच खूप आवडली आणि जर ती वर्क झाली तर उत्तमच आहे. थँक्यू मॅडम. ठीक आहे, आता मी निघते. आपल्याला बोलताना पाहिलं ना विशालने, तर तुझ्यावर प्रश्नांचा भडीमार करेल तो. कसे आहात मिस्टर पवार? बरे आहात ना? काळजी घ्या. चल. सौदामिनी मॅडम किती बदलल्यात. अनोळखी पेशंटची पण किती आपुलकीने चौकशी केली. मगाशी ती मालवणी बोलणारी मुलगी आली होती, ती पुन्हा आली होती इथे. नाही हो, हा गाळा त्या लोकांना भाड्यानं द्यायचा नाही आणि जर का दिलास तर तू गेलास. काका, आमका परमिशन मिळालेला. आम्ही हीच जागा घेणार आहोत. ह्याचं भाडं किती आणि डिपॉझिट किती? नाही, ते मी बोललो मालकांशी, पण ते म्हणाले क्लिनिक एकदम हॉस्पिटलच्या समोर आहे, त्यामुळे परमिशन नाही मिळू शकत आणि भाडंही जास्त आहे. अहो काका, प्लीज असं नका करू, प्लीज. काका हो प्लीज, हवं तर थोडे पैसे जास्त घ्या, पण आमका ही जागा द्या. नाही, नाही होऊ शकत. जा तुम्ही. सॉरी. काका हो प्लीज तुम्ही जा इथून. आत्या, आत्या कॉफी आण. आत्या, आत्या, आत्या. हिरा जरा धीर धर गो. कुत्र मागे लागलो काय? किती कोरडत? मला भूक लागली, पटकन सँडविच बनव. ता आणतय, पण त्याआधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझो बॉयफ्रेंड असा काय? आता हे काय मध्येच विचारतेस? नाही ता दादा तुका मध्ये चिडवत होतो ना, ता आठवला माका. पण काय गो, आत्तेक पण नाही सांगतलं. आत्या, ही गोष्ट मला विचारायला बयोनीच सांगितली असेल ना? नाही गो हिरा, त्याचा काय संबंध नाही असा. बयो इलस, तुका चाय घेऊन येते आम्ही. इले हिरा, तुझा जा काय राग आहे ना तर माझ्यावरती काढ. माझ्या बॅगवर काढायचं काम नाही, त्यात पुस्तकात माझी. हो का? तुला अक्कल नाहीये? माझ्या डेस्कवर स्वतःची बॅग ठेवतेस, लायकी आहे का तुझी? जास्त शहाणपणा करतेस? अगो हिरा, आता बयोची पण रूम असा नाही. निदान विद्येचा तरी आदर कर. ए, आदर बिदर माय फुट. हिरा, अगो दोघींनी पण शांत राहा जरा. बयो, तू चल किचन मध्ये, मी तुझ्यासाठी काहीतरी बनवते.
नाही नको, मीच येते, चाय बनवते. विशाल सर पण इले. विशाल आलाय म्हणजे विशाल सर आलेत? वयो चल. काय मॅडम, आता कुठली खुशखबर? अगं खुशखबर माझ्याकडे कुठे असणार, ती तर तुझ्याकडे असेल ना. म्हणजे माझा आणि दुष्यंताचा डिवोर्स होतोय ही गोष्ट तुला दुष्यंताने सांगितलीच असेल. माझा लेक विशाल माझ्याकडे आला रे आला, मी दुष्यंताला डिवोर्स देणार. आणि तसंही गौतम, आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये केलेले तुझे गैरकारभार त्याची चावी आता माझ्याकडे, हे विसरू नकोस. नाही मॅडम, तसं काही नाहीये. मला धोका देणाऱ्या माणसांचं कर्ज मी माझ्या डोक्यावर ठेवत नाही. ते हिशोब मी वेळेत चुकते करते. मॅडम अहो पण कसं आहे माहितीये का, दुष्यंताला मी डिवोर्स दिला तरी त्याचं लग्न मी तुझ्याशी होऊन देणार नाही. माइंडेड. तुला जर या खेळात सहभागी व्हायचं असेल तर हो ना, बिनधास्त. पण यात भरडली जाशील. हे बघा मॅडम, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. अहो उलट मला तर हो, तुला जर या खेळात भरडलं जायचं नसेल तर मला मदत करायची. कसली मदत? गुड क्वेश्चन. दुष्यंतला कॉल करायचा आणि त्याच्याकडून 5 लाख रुपये घ्यायचे. काय? 5 लाख? कशासाठी? कशासाठी? मला बघायचंय की दुष्यंत तुझ्यासाठी काय काय करू शकतो. त्याचं माकड करायचंय मला. या सौदामिनीला डिवोर्स देतोय, मला चीट करतोय. फोन लाव आत्ता. हो, आणि स्पीकरवर टाक. लाव लाव लाव. Oh my God, my sweetheart. What a pleasant surprise. आज अचानक तुला स्वतःहून माझी आठवण आली आणि तू फोन केला. That's great. दुष्यंत, मला 5 लाख रुपयांची गरज आहे. प्लीज मला 5 लाख रुपये हवे तरी. 5 लाख? काय झालं गौतमी? ऑल ओके? नाही, अचानक इतके पैसे का हवे तुला? अरे एक अर्जंट काम आहे. तू बघ ना प्लीज, होत असेल तर मला आजच हवेत पैसे. बेबी, जस्ट लिसन टू मी. तुला माहिती ना ती हिडिंबा आली. हिडिंबा म्हणजे सौदामिनी. तुला सांगतो, ती आल्यापासून ना अक्षरशः माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटते ग. तिच्या इतकी नीच बाई ना अख्ख्या जगात शोधून सापडणार नाही तुला. तुला माहिती, माझे सगळे बँक अकाउंट फ्रीज केलेत तिने. पण आता हॉस्पिटलमधूनही पैसे काढणं शक्य नाही. सो बेबी, इट्स जस्ट अन अर्नेस्ट रिक्वेस्ट. थोडे दिवस थांब, ओके? हे अवधसा एकदा इकडनं निघून गेली ना की मग माझ्या राणीला मी जे हवं ते देईन, जे हवं ते. पण आता तरी हे बघ, पण बिन काही नाही. तुझं जर माझ्यावर खरं खरं प्रेम असेल तर तू मला आजच्या आज 5 लाख रुपये देशील. असं काय करतेस तू? बाय. हॅलो हॅलो गौतमी. मी हिडिंबा, डोक्याचा ताप. दुष्यंत, तुला कळेल लवकर.
काय गौतमी मॅडम, आता घोडा मैदान लांब नाही, बघूया. तुझा स्वीटहार्ट बेबी माकड तुला 5 लाख रुपये आणून देतोय की नाही आणून देतोय? तुमच्या सो कॉल्ड प्रेमाची परीक्षा सुरू होतीये आता. बाय स्वीटहार्ट राणी. सौदामिनी दंडवते. प्रत्येकाची वेळ येते तशी आता सध्या तुझी येते. तू मला तुझ्या तालावर नाचवतेस का? ठीक आहे, पण एक दिवस माझी वेळ येईल. त्या दिवशी ही गौतमी तुझं माकड करून तुला असं तालावर नाचवेल ना. जस्ट वेट अँड वॉच. पण आता मला सांग, नेमका प्रॉब्लेम काय? बाबा अरे हे बघ, आम्ही गाळा विचारण्यासाठी तिकडे गेलो होतो, तर तो माणूस म्हणाला की मी मालकांना विचारून सांगतो. आणि अचानक तिथे दुष्यंत सर आणि पोटे सर आले आणि त्यांनी या सगळ्यालाच विरोध केला. अरे आणि एवढेच नाही बाबा, तर मीटिंगसाठी ते आम्हाला सौदामिनी मॅम कडे घेऊन गेले. का? पण सौदामिनी मॅम म्हणाला त्यांना तरी पर्सनली काही प्रॉब्लेम नाहीये. गुड. आणि मग? पण अरे आम्ही नंतर जेव्हा गाळा विचारायला पुन्हा त्या माणसाकडे गेलो ना, तर त्यांना तो गाळा द्यायला नकार दिला आम्हाला. म्हणाला की याचं भाडं जास्त आहे आणि हॉस्पिटलच्या अगदी समोरच आहेत, अशी कारणं देऊन त्यांनी नकार दिला गाळा द्यायला. चला गप्पा नंतर मारा, आधी चाय पिऊन घेऊ. इरा, तुका सँडविच पाहिजे होता ना, तुझ्या रूम मध्ये येतंय, चल. कशाला? मी काय इकडे सगळ्यांसोबत. ठीक आहे, आणते. पण आता आपण काय करू शकतो? माका असं वाटतं, आपण जर या फ्री मध्ये करणार असू तर मग आपण हॉस्पिटल समोरचा गार्डनचा विचार का नाही करत? हे करूच शकतो ना. मस्त आयडिया ही. हा, याचा पण आपण विचार करूच शकतो. होय अरे बाबा, म्हणजे तिथे जर आपण तंबू टाकला ना, तर बाकी लोकांना पण ते बरं पडेल. हो नक्कीच. आणि कमी खर्चात सुद्धा होईल काय? हा. इरा, सँडविच. हे मग डन या. आपण गार्डनच्या सगळ्या परमिशन काढून घेऊ आणि तिथे तंबू क्लिनिक सुरू करूया काय? बाबा हे बघ, तिथं पण जर दुष्यंत सर किंवा पोटे सरांनी येऊन त्रास दिला तर मग आपल्याला हॉस्पिटलची पण परवानगी घ्यावी लागेल का? नाही, नको. सौदामिनी मॅडमची परमिशन असा ना, मग हे कोण काय नाही करू शकत. हो तर फॉर्मॅलिटीसाठी आपण त्यांची साईन घेऊया, मग हे काय प्रॉब्लेमच नाही. आणि तसं पण आपण हॉस्पिटलला त्रास न देता चांगलं काम करतो ना. करेक्ट. अरे देवा, सौदामिनी मॅडमचा फोन. डब्याची वेळ झाली वाटतं. बाबा, माका निघू खया, मी येते लगेच जाऊन. काय ग, आत्ताच तंबू टाकायला निघालीस काय? नाही, मैत्रिणीचा कॉल होता, ते का जरा काम. कोण, वैभवी? दुसरी मैत्रीण. मी इले पटकन जाऊ.
सर मीही निघतो आता. हो सावकाश जा. बाबा मी इले. बयो पण लवकर ये घरी. होय. आता ही दोघं कुठे चालली आहेत एकत्र? सरस्वती, आपण पावभाजी खायला जाऊया. त्या दिवशीची पावभाजी एवढी अप्रतिम होती ना, म्हणजे अजूनही जिभेवरती त्याची चव आहे. पण तुमका तर बाहेरचं आवडत नाही ना. अगं एखाद दिवस चालतं. आणि काय गंमत आहे माहितीये का, म्हणजे काही गोष्टी घरी बनवल्यानंतर ना त्याची तेवढी टेस्ट नाहीये, त्या बाहेरच छान लागतात. म्हणून म्हटलं जाऊया. मग तुमच्या टिफिनचा काय? त्या माऊलीने एवढ्या प्रेमान बनवलंय त्याचा काय? अरे हो, ते विसरलोच मी. मग एक दिवशी ठरवून आपण त्यांना टिफिन नको सांगूया, मग आपण पावभाजी खाऊ जाऊ. हा चला तुम्ही पुढे व्हा, मी तुमच्यासाठी टिफिन घेऊन येते. कशाला? तू तिकडेच चालली आहेस ना, तर मी येतो ना तुझ्यासोबत. मलाही जागा दाखवून ठेव, म्हणजे रोज मीच आणत जाईन डबा. तुला कशाला त्रास ना रोज. अहो आता तुमका कसा नेऊथय? हॅलो मॅडम, काय कुठे तंगरी लागली? मी काय विचारतोय? आणि मला एक गोष्ट कळत नाही, म्हणजे टिफिनचं नाव काढल्यानंतर तुला एवढं टेन्शन काय येतंय? काय नाही, कुठे काय? मी तर सौदामिनी मॅडम का भेटणार? आता हेंका कसा नेऊथय? नक्की ना? मग चल ना, आपण एकत्रच जाऊ रिक्षाने. तिथे जाऊया, डबा कलेक्ट करूया आणि तू ये परत त्याच रिक्षाने. काय प्रॉब्लेम? सर अहो मी थंय आधी जाणारच नाही. माका जरा एक काम हा, मी थंय जाणार. मग मी टिफिन घेऊन येईन, तुम्ही घरी जा ना, आराम करा, मी घेऊन येते. अगं पण अहो सर अजून डबो पण रेडी नसाल आणि तुमच्यासाठी घेऊन येते मी गरम गरम. हा चला बाय. एक मिनिट थांब. सरस्वती, मला खरं खरं सांग, तू माझ्यापासून काही लपवत नाही आहेस ना? सर अहो नाही, काय मी यात काय लपू? अरे देवा, सौदामिनी मॅडमचा फोन. आता विशाल सरांसमोर कसा उचलू? सरस्वती, सर ऐका ना, माका माझ्या मैत्रिणीक भेटूक जाऊचा, उशीर होईल. मी घेऊन येते डबो. हा तुम्ही पुढे व्हा. बाय. सरस्वतीला सौदामिनीचा फोन का आला असेल? ती काही लपवत नाही ना माझ्यापासून? मॅडम अहो तुम्ही असं डायरेक्ट नका ना फोन करत जाऊ. आता मी पकडले गेले असते. काय झालं? अहो विशाल सर माझ्या समोर होते आणि नेमका तुमचा फोन आला. त्यांनी तुमचं नाव बघितलं असता. काय? विशाल, तुम्ही दोघं इतक्या रात्री काय करत होतात? आय मीन तुम्ही दोघं कुठे जात होतात का? अहो आमचा गरिबांचा क्लिनिक, त्याचा जरा काम होता, त्याचीच प्लॅनिंग करण्यासाठी ते बाबांच्या घरी गेले होते आणि नेमका तुमचा फोन आला म्हणून मी बाहेर पडले, तर नेमके ते पण घरी जाऊक निघाले. मग आम्ही दोघं एकत्र बाहेर पडलो. ओके ठीक आहे, हा टिफिन घे. आणि कुठपर्यंत आली तयारी तुमची क्लिनिकची? झालं तर जमा, तुमका लवकरच कळत. म्हणजे जागा वगैरे फायनल केलेली दिसतीये. एक्झॅक्टली जागा कुठे घेतली आहे? मॅडम मी तुमच्या वांगडा उद्या बोलू काय? आता माका जरा उशीर होता, म्हणजे डबो देऊन परत माका घरी पण जाऊचा. बाबा परत ओरडतले उशीर झाला तर. हा बाय, येते मी. ठीक आहे, सांभाळून जा.
यांचं क्लिनिक सुरू करायचा प्लॅन सुरू आहे. हे तर 2 पावलं पुढेच आहेत. हा पोटे पण ना, त्याला हे सगळं थांबायला सांगितलं होतं मी. इनकामाचे सगळे कामचोर या पोटेला बघतेच आता. दुष्यंत, तू तर माझ्या पायाशी सगळ्या सुखसोयी आणून घालणार होतास ना. मग मी फक्त 5 लाखांची मदत कर म्हटल्यावर तुला तेवढंही जमत नाहीये. हेच आहे का तुझं माझ्यावरती प्रेम? अगं गौतमी, तू कुठली गोष्ट कुठे नेतेय सगळं? बघ, आता जर हा प्रॉब्लेम सुरू आहे, तू अचानक 5 लाख रुपये मागितलेस, ते मला नाही जमणार इतकंच बोललोय ना मी. हो का? नाही, आता तर कारणांची लिस्टच असेल ना तुझ्याकडे. तुझी ती बायको होती, सौदामिनी इथे नव्हती, तेव्हा तर तू माझ्या मागे मागे फिरायचा. हा, मी तुझ्यासाठी हे करेन ते करेन असं मला सांगायचं. काय काय आणाभाका घ्यायचा, माझ्यासाठी गिफ्ट आणायचा, फुलं आणायचा. आणि आता मी तुला साधी 5 लाखांची मदत करायला म्हटलं तर तुला तेवढंही जमत नाहीये. नाही, मी तुला म्हटलं ना, तू न तिच्या ताटाखालचं मांजर झालाय. बस गौतमी, मी ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलायचं नाही. अरे खरं तेच बोलतेय मी, फॅक्ट बोलतेय. मला जे दिसतंय ना तेच मी बोलते. तू खरंच तिच्या ताटाखालचं मांजर झालायस. ऍक्च्युली ना, तुझी लायकी नाहीये माझ्यावर प्रेम करायची, कळलं? Enough, गौतमी. Just mind your language, okay? हे बघ, मला काही बघायचं नाही, मला काही ऐकायचं सुद्धा नाही. तू जा ना, तुझ्या बायकोच्या मागे जा शेपूट हलवत. तेच कर आयुष्यभर. बस गौतमी, बस. मी एका मेडिकल कॉलेजचा हॉस्पिटलचा डीन आहे. यू गेट दॅट? कोणी येऊन डोक्यावर टपली मारून निघून जावं इतका स्वस्त नाहीये मी. अच्छा, म्हणजे आता मी कोणीही झाले? हा, कोणीही झाले मी, मला काही व्हॅल्यूच नाहीये. नाही, करेक्ट आहे. तुझी बायको आल्यापासून या साध्या साध्या गोष्टी तुला माझ्यासाठी करायला जमत नाहीये आणि तुला माझ्याशी लग्न करायचंय. तू मला सौदामिनीच्या ताटाखालचं मांजर म्हणालीस ना, माझी लायकी काढलीस ना तू. आता बघ मी काय करतो ते. गौतमी, आता तू बघच. आता तुझ्या घरी येऊन ना तुझे सगळे कच्चे चिठ्ठे उघडतो का नाही बघ. त्या शुभंकरला आजपर्यंत तू काय काय केलेस ना ते सगळं सांगतो बघ मी. आता गौतमी, माझं काही येऊ दे, काहीही, मला नाही फरक पडत. पण आता यापुढे मी तुला कसा बर्बाद करतो ना ते बघ. आता जगालाही कळू दे कोणाची काय लायकी येते. नाउ जस्ट वेट अँड वॉच. दुष्यंत, हे बघ, माझं ऐकून घे. मी अरे रागाच्या भरात बोलून गेले, तुला माहितीये ना, मी बडबड करते काहीतरी. हॅलो दुष्यंत. अरे यार, दुष्यंत प्लीज फोन. सरस्वतीला सौदामिनी मॅडमचा फोन का आला असेल आणि तिने तो फोन कट का केला? हो सर, काय तुम्ही 7-8 दरवाजा उघडा ठेवला एवढ्या रात्रीचा? घ्या तुमचं गरमागरम डबा, तुम्ही जेवून घ्या पटपट, गार होईल जेवण. आणि मी निघतोय, थोडा उशीर होता माका. बाय. सर, काय झाला? मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. उद्या बोलूया काय सर? सर, आता खूप उशीर झाला, बाबा परत ओरडतले. मी निघतोय. फक्त 2 मिनिटं थांब. नक्की काय चाललंय तुझं? तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस का? सर, अहो काय बोलतास तुम्ही? मी कशा काय लपवेन? झालं? आता खरं सांग, हा डबा तू कुठून आणतेस? तुमका सांगितलं ना, घरा शेजारी सात्विक खानावळ असा, थैसूनच आणताय डबा मी.
आणि तुमका जर जाऊन थंय चेक करूचा असत तर तुम्ही जाऊ शकता, असा काय प्रॉब्लेम नाही. उद्या जाऊया. हा आता माका उशीर होता, मी निघते. सरस्वती, मगाशी तुझ्या फोनवरती सौदामिनी मॅडमचा फोन आला होता ना? त्या तुला फोन का करत होते? खरं सांग. सर, आपली क्लिनिकची आयडिया त्यांना माहिती असा ना, मग आता काम कुठपर्यंत येला ह्या विचारूक त्यांनी फोन केलेला. त्यांचा सपोर्ट असा आपल्या आयडियाक. काय? बरं, आता ता सगळा जाऊ द्या. माका होता उशीर होता, बाबा ओरडतले. उद्या तुम्ही गार्डन मध्ये येणार आहात ना? हा, मी येतो. ठीक आहे. मग आता तुम्ही पटकन डबो खाऊन घ्या, नाहीतर गार होईल जेवण. उद्या भेटू. बाय. सौदामिनी मॅडम स्वतः सपोर्ट करतायत? हे कसं शक्य आहे? सरस्वती खोटं तर बोलत नाहीये ना? नाही, तिच्यावर विश्वास आहे माझा, माझ्यापेक्षा जास्त. काहीही झालं तरी सुद्धा ती माझ्याशी खोटं नाही बोलणार. पण काहीतरी वेगळं सुरू आहे तिच्या डोक्यात, असं का वाटतंय मला? ठीक आहे, तू झोप, मी बाहेर जाऊन अभ्यास करते. नाही, हा बाहेर नाही जायचं. कित्या? कारण घराच्या कुठल्याच लाईट्स ऑन नाही करायच्या. ठीक आहे, मी किचन मध्ये जाऊन अभ्यास करते. तरी नाही जायचं. तर मी एसी लावलंय, मग तू बाहेर जाणार, परत आत येणार, परत बाहेर जाणार, परत आत येणार. त्यापेक्षा नकोच ना. नाही जायचं. मी एकदाच बाहेर जाणार. तरी पण नाही जायचं. इरा, काय प्रॉब्लेम आहे तुझा? हा, या काय वागणं? तू कमी अभ्यास करताना बघवत नाही वगैरे तसं सांग की अभ्यास नको करू म्हणा. या काय वागणं? लहान मुलं पण तुझ्यापेक्षा बरी वागतात. ए मूर्ख, माझ्या रूम मध्ये राहून शाणपणा नाही करायचा, कळलं ना? आणि तुला एवढीच हाऊस आहे ना अभ्यास करायची, तर जाऊन रस्त्यावर अभ्यास कर. या घराच्या बाहेर निघ आणि परत या घरात पाऊल नाही ठेवायचं. आता तर मी हयच अभ्यास करणार. तुला सांगितलं ना लाईट नाही लावायची. मग काय, ह्या काय नवीन नाही. मी खायच्या पण परिस्थितीत अभ्यास करू शकते. हा, मी लाईट पण नाही लावणार, पण मी अभ्यास पण करणार. गुड नाईट. एक जॅमची बॉटल असा, आंघोळीचे साबण 5 असत, चहा पावडर 1 किलो असा. ही बाय म्हणजे ही कायची टूथपेस्ट? ही तर आपल्याकडे कोणच वापरत नाही. अगो चुका निघल्या वाटता. दुकानदाराक सांगतोय ये आणि घेऊन जा. आते, ही टूथपेस्ट किटाणूंका घेऊन जाणारा. म्हणजे मीच मागवली असा. ही असा पतंजलीची आयुर्वेदिक दंतकांती टूथपेस्ट, ज्याने आपले दात तर मजबूत होतातच,
पण त्यासोबत किटाणूंपासून पण संरक्षण मिळतं. आत्ते तुका माहितीये का, ह्यात 16 पॉवरफुल जडीबुटी आहेत. म्हणजे दातांचा दुखणा, त्यातनं रक्त येणं, हिरड्यांचा दुखणा, ह्या आणि अशा दातांच्या बऱ्याच समस्यांवरती एकच उपाय म्हणजे पतंजली आयुर्वेदिक दंतकांती टूथपेस्ट. काय सांगतोस काय बयो? आत्ते, आयुर्वेद ह्या ऋषी मुनींपासून पूर्वपार चालत इलेला, ह्या तर तुका माहितीच असा. पण आपल्या आजकालच्या खाण्याच्या पद्धती, वेळा, त्यामुळे आयुर्वेदच उपयोगी ठरता. अच्छा, म्हणजे माझी वहिनीशी डिशुम करण्यासाठी तुझ्यातला गावचा पाणीच उपयोगी पडता, तसाच किटाणूंशी डिशुम करण्यासाठी पतंजली आयुर्वेदिक दंतकांती टूथपेस्टच उपयोगी पडतली. बरोबर? एकदम बरोबर. पण बयो, ह्या सगळं तुका कसा माहिती? काय ना अभ्यास केलं एवढं? आत्ते, अगे मी या रोज वापरता, त्याचे माका खूप फायदे झालेत. म्हणून आपल्या कुटुंबाक पण त्याचे फायदे मिळावे म्हणून मी मागवली. या असा तर तुझ्या खळखळून हसण्याचं रहस्य. होय. ठीक आहे, मग हे आत्ता आणि आजपासून आपण सगळेच वापरूया पतंजली दंतकांती आयुर्वेदिक टूथपेस्ट.